कितें इंट्रोडक्शन जालें कितें पॉलिटिकल विचण सिद्दीकी पळा सिद्दीकी पळोवन ऑलरेडी ज्युडिशियल कस्टडीन आसा आनी सिद्दीकीच्या अगेन्स्ट चार्जशीटूय फायल जाली आनी इतलें आसतना वाय आय एम बींग हॅरेस्ड एंड वाय आय एम बींग कॉल्ड आय रियली डोंट अंडरस्टँड कारण आय एम ऑल्सो अ डिफेन्स लॉयर क्रिमिनल केसी आमी पळयल्या पूण फर्स्ट टायम आमी पळयल्या की अ विटनेस इज कॉल्ड अगेन एंड अगेन इवन आफ्टर फायलिंग ऑफ अ चार्जशीट इन अ मॅटर सो दॅट मिन्स तुमचें इन्व्हेस्टिगेशन जालें तुमी क्लोज केलें चार्जशीटूय फायल जाली तेन्ना आनी कितें इन्व्हेस्टिगेट करता म्हणजे ज्या टायमार सिद्दीकी खंय स्टेटमेंट करतलो त्या टायमार म्हाका आपोवच्या पेक्षा ज्यांच्या विरुद्ध सिद्दीकी स्टेटमेंट करता एवरी टायम तांकां म्हाका दिसता पुलिसांनी आपोवपाक जाय ते करना सो इट इज ऑब्वियस बिकॉज आय एम फ्रॉम आम आदमी पार्टी हांव ऑपोजिशनान आसा आमी सरकाराचेर टिका करता म्हणून खंय तरी हॅरेसमेंट म्हणून आतां हो सिद्दीकीचो वापर केलो गेलो वता अशें म्हजें ठाम मत जालां कारण एम्बेरसमेंट जाला भारतीय जनता पार्टीक आनी पुलिसांक एवरी टायम सिद्दीकी हॅज मेड अ स्टेटमेंट ही हॅज मेड एलिगेशन अगेन्स्ट भारतीय जनता पार्टीज लिडर्स एंड ही हॅज मेड एलिगेशन अगेन्स्ट द पुलीस आनी इतलें आसतना सिद्दीकी आज तो जेलीन सुखान आसा असो दिसता आनी हे आमकां हांगा गरजे भायर त्रास करता आय थिंक इट इज पॉलिटिकल विच हंट नथिंग सिग्निफिकंट वॉज आस्क्ड अगेन सेम थिंग रिपिटेशन पूण गाडवा फुडें वाचली गिता मागचा पाठ बरा होता अशें म्हणून एक म्हण आसा मराठी ती परिस्थिती अशी जाल्या आज अशी कितें आनी सांगतलो परत परत तेच प्रश्न तीच उत्तरां बट आय थिंक आय स्ट्रॉंगली बिलीव की सिद्दीकी हॅज टेकन अवे दॅर न्हीद तांची वयत खंय तरी उडून व्हेल्या अशें कशें दिसता म्हाका पूण आतां सर तुमचो फुडलो स्टेप फाटल्या फावट तुमी सांगलें की आपूण कोर्टान वतलो न्ही कशें आसा न्ही हांवें आजूय सांगता हांव आयच्या इन्व्हेस्टिगेशना बेसिसाचेर आय हॅड टू डिसायड वेदर टू गो टू कोर्ट ऑर नॉट इफ आय एम गोइंग टू बी कॉल्ड अगेन फॉर हॅरेसमेंट I will make a choice. I will legal advice depending on my the counsel who is representing me. As a advice, I will decide whether I will go to High Court to file direct investigation to be independent, to be carried out by independent agency. आयचे इन्व्हेस्टिगेशन अंदर म्हाका ते दिसूना. It looked like a purely political harassment. Instructions to the police to harass me by calling me again and again. Nothing beyond that. I don't see any reason. पण जर परत तुमकां आपयत रावतले अशें मागीर तुमचे पळय एज अ जबाबदार नागरीक म्हजी जबाबदारी आसा येवपाची प्रश्न हो आसा की मॅटर कसली मॅटर आसा सुलेमान सिद्दीकी पळोवन वचपाची हांवें पळयलें ताका हांवें ताका सांगलें की तूं पळोवन वच म्हणून हो प्रश्न सोडून आज तो दे आर ओनली प्रोबिंग म्हजे कडेन तो व्हिडिओ आयलो कसो द होल आयडिया इज टू प्रोब दॅट व्हिडिओ एंड वीच इज नॉट एन ऑफेन्स सपोज तो व्हिडिओ आयलोय म्हजे कडेन आनी धाडलोय म्हाका आनी कशाय माध्यमांतल्यान आयलो ऑफेन्स कसलें रे तें It is only a person making a statement which has gone out. आज त्याच सुलेमान सिद्दीकीन भारतीय जनता पार्टीचेर टिका करून आज त्याच सुलेमान सिद्दीकीन पुलिसांचेर व्हेरी स्ट्रॉंग एलिगेशन्स केले की गन पॉइंटार दुसरो व्हिडिओ काडलो म्हणून गन पॉइंटार जर तो दुसरो व्हिडिओ काडलो जाल्यार ताजी माहिती बिफोर एनी वन ऑफ यू कुड नो हाव गव्हर्मेंट न्यू दॅट देर इज अ सेकंड व्हिडिओ मेड सायमल्टेनियसली हांव जेन्ना इन्व्हेस्टिगेशनाक वतालो तेन्नाच तो रिलीज कित्याक जाता आणि तो व्हिडिओ फोटिंग म्हणून पळयल्यारूच दिसता ताजें इन्व्हेस्टिगेशन जायना सो दॅट मिन्स खंय तरी तो व्हिडिओ कोणी तरी सरकारांतल्यानच कोणी काडूंक लायलो पुलिसान फोर्सिबली ताजे कडेन काडूंक घेतलो अशें म्हाका तरी दिसपाक लागला आनी आफ्टर दीस नेक्स्ट स्टेटमेंट वेन चार्जशीट इज फायल्ड इफ आय एम कॉल्ड अगेन टू द पुलीस स्टेशन दॅट मिन्स दे आर ट्रायंग टू फायंड आउट की तें स्टेटमेंट सेकंड व्हिडिओचे कशें भायर सरतल्यान कशें लिपोवपाचो प्रयत्न आमी करतलो अशें म्हाका तरी दिसता सुलेमानान एक केस म्हणिल्लें की आपण स्वता म्हणजे येऊन तुमच्या ऑफिसा कडेन तो पेनड्रायव दवरून गेल्लो म्हणून फर्स्ट व्हिडिओ काडिल्लो तेन्ना दॅट आय डोंट नो आय एम नॉट हर्ड दॅट स्टेटमेंट आय डोंट नो हाव दॅट पेनड्रायव केम म्हाका कांय खबर ना तो पेनड्रायव कसो आनी कोणी आनी कित्याक लागून म्हाजे कडेन पावयलो तो प्रश्न हो आसा की सुलेमान पळ्या उपरांत ताणें एलिगेशन केलें एलिगेशन म्हजेर करूंक ना एलिगेशन केलें एका आमदाराचेर एलिगेशन केलें पुलीस डिपार्टमेंटाचेर तांकां कोणाकूच पुलिसांनी आपोवना मागीर सुलेमान अरेस्ट जाल्या उपरांत सुलेमान आनी एक व्हिडिओ काडलो जो व्हिडिओ व्हायरल केलो कोणी व्हायरल केलो म्हाका खबर ना पण तो पर्टिक्युलर मिडिया हावजा कडेन आयलो तो मिडिया हावजा कडेन पयली पर्टिक्युलरली आयलो कोणा कडल्यान म्हजो जर व्हिडिओचो सोर्स फायंड आउट करूंक शकता पुलीस जाल्यार त्याय व्हिडिओचो सोर्स पुलिसांनी फायंड आउट करूंक जाय तो व्हिडिओ आयला म्हणून सरकाराच्या आमच्या मुखेलमंत्र्यान स्टेटमेंट केलो की आरे ताजेरूय व्हिडिओ आयला म्हणून तो पर्यंत कोणाकूच खबर नाशिल्ले व्हिडिओ आसा म्हणून सो मुखेलमंत्र्याक कशें कळ्ळें तो व्हिडिओ आयला म्हणून हो एक महत्व प्रश्न आसा सिद्दीकीन तो व्हिडिओ पळयल्यारूच कळटा की तो चश्मा घालून तो वाचता कितें दिला ते डेटी चुकले सगळें चुकलां आज सिद्दीकी स्टेटमेंट करता की आपूण तो आपल्याक सेकंड व्हिडिओ गन पॉइंटार काडूंक लायलो
आता गन पॉइंटर आसूं जावं कसोय आसूं, आय एम नॉट द पार्ट ऑफ दॅट SIT द टीम विच वेंट टू अरेस्ट हिम. सो त्या टिमीचें इन्व्हेस्टिगेशन जावपाक नाका की सुलेमानाक तो व्हिडिओ काडपाक तुमी खरोच लायलो काय सुलेमानान फटी मारल्या परती की आनी एक व्हिडिओ आपण अशे तरेन काडलो. हें सगळें इन्व्हेस्टिगेशन करतलो जाल्यार कोणाय आपोवंक जाय, पुलिसांक आपोवंक जाय जी टीम आशिल्ली थंय. तांचे टावर लोकेशन 17 तारखेच्यान जेन्ना तो म्हणटा की आपूण आपल्याक तांणी पयलींच कस्टडीन घेतिल्लो जाल्यार तांचे टावर लोकेशन आसतले. ते गेल्ले मरे केरला, ते गेल्ले मँगलोराक. ते जर गेल्ले जाल्यार तांचे टावर लोकेशन मेळटले. हाडा मरे ते टावर लोकेशन, तांकां विचारा की हें सगळें फटींग म्हणून. आज तेच पुलीस जांचेर आरोप केले तेच सुलेमाना विरुद्ध आज इन्व्हेस्टिगेशन करतात, तेच पुलीस म्हज्या अगेन्स्ट आज इन्व्हेस्टिगेशन करता. आनी आज सरप्रायझिंगली वेन देर इज आय एम नॉट एन एक्यूज, म्हाका आज 35 BNSS आज नोटीस काढल्या विच इज सेंड टू युजली एन एक्यूज्ड पर्सन अगेन्स्ट whom complaint is pending or some criminal investigation is pending. Am I being investigated under criminal procedure code or under BNSS? ना न्ही. So that means हे सगळें जे चल्लां this is only to harass me. I am not going to be scared. आज हांव शाबू दाखयल्लो, हांवें शाबू ब्रश आनी टूथपेस्टूय घेवन आयिल्लो की तयारी करून. हांवें आतांय परत सांगलां अरेस्ट करता एकदाचें करा, कितें तांचे मागीर कोर्टान पळोवया, कारण जस्टीस अल्टिमेटली प्रिवेल्स आनी आय हॅव फेथ इन ज्युडिशरी. आज जर हो हॅरेसमेंट असोच कंटिन्यू जालो जाल्यार नेक्स्ट टायम इफ आय गेट एनी अदर समन्स asking me to appear as like an accused person in this case, I will make a choice of going to the High Court and I'll ask that this investigation be monitored by the Honorable High Court or by a retired judge or whatever, and also to probe the second video, the source of it, the circulation of it, and how that video was made. I think it is important. कित्याक आज हांव आयज म्हाका फाल्यां तुका अशें कोंकणीन म्हण आसा, फाल्यां गोंयचो खंयचोय नागरीक म्हज्या पोजिशनार आसपाक शकता. म्हजे कडेन रिसोर्सीस आसा. आय एम अ लॉयर, आय एम फ्रॉम पॉलिटिकल बॅकग्राउंड अँड आय हॅव पीपल हू हॅव स्टूड बाय मी, NGO आसूं किंवा आमचे MLA आसूं किंवा क्रूज आसूं किंवा आमचे बाकीचे जे लिडर्स जे हांगा प्रेजेंट आसा ते आसूं, ते म्हजे बरोबर आसता. पूण सामान्य नागरिकाक जर असो हॅरेसमेंट करचो जालो जाल्यार सामान्य नागरीक वतलो खंय? म्हणजे आज पुलिसांक खरेंच लोकांनी भिवपाची गरज आसा काय ना हें CMान सांगचें की पुलिसांक भिवपाची गरज आसा म्हणून सामान्य नागरिकांक अशें दिसपाक लागलां. कारण आजचो जो कंडक्ट पुलिसांचो जो असो पळयत जाल्यार आय थिंक इट इज टायम पीपल शूड गेट वरीड अबाउट वॉट इज देअर फेट इन द हँड्स ऑफ गोवा पुलीस. दिस इज एन एम्बेरसमेंट टू गोवा पुलीस. दिस इज एन एब्सोल्यूट एम्बेरसमेंट टू गोवा पुलीस. अँड टू कवर अप दॅट एम्बेरसमेंट लज आपली दाखोवपा खातीर म्हाका चादर कशें वापरता. देर इज नथींग मोर टू से. आमी डॉक्युमेंट मागयल्या, म्हाका दिसता ते डॉक्युमेंट येतले. RTIन मागल्या, थोडे डॉक्युमेंट आमी वेगळ्या तरेन मागल्या की जर आमकां परत परत हॅरेस करता जाल्यार ह्यो गजाली आमी दाखोवच्यो पडटल्यो की कशे तरेन हे लोक भ्रश्टाचारान भरभटल्या, हे लोक क्रिमिनला भितर इन्वॉल्व आसा आनी इतले आसतना आमकां कित्याक त्रास करता गरजे भायर. आय एम नॉट द वन हू इज रिस्पॉन्सिबल फॉर Siddiqui's escape or his ill deeds that he has done. Somebody from their earlier government has been part of that entire criminality. हे सगळें कशें जातलें म्हणजे बेसिकली सिद्दीकी कोणाचो चेलो आशिल्लो आनी कोणा खातीर काम करतालो आनी सिद्दीकी कोणा खातीर एक लँड ग्रॅबिंग करतालो किंवा लँड करतालो हें इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली जावपाक जाय. तें सगळें सोडून आज म्हाका व्हिडिओ कसो मेळ्ळो हें इन्व्हेस्टिगेशन पुलीस करता. सो हाव डू आय बिलीव or how any normal Goan should believe that police are going to not let somebody who is involved in this crime scot free, and it looks like that to me. So ह्यो जो आज धापपाचे प्रयत्न चालू आसा crime ताजो, it is shocking for me because I feel police are motivated. This entire investigation is being motivated only to harass me. तुम्ही म्हणटा की परत समज तुमकां परत तुमी तो सेकंड व्हिडिओ इन्व्हेस्टिगेशन मागतले. आतांय मागता हांव इन्व्हेस्टिगेशन करचें म्हणून, पूण तें इन्व्हेस्टिगेशन पुलीस खंयच करना. पूण आय थिंक द इन्व्हेस्टिगेशन वील हॅव टू बी मॉनिटर्ड बाय इंडिपेंडंट एजन्सी. कारण आज जे इन्व्हेस्टिगेशन चल्ला दॅट इज कम्प्लिटली अंडर इन्फ्लुएन्स ऑफ पॉलिटिकल नेचर अँड द हायर ऑथॉरिटीज ऑर द पीपल फ्रॉम क्रायम ब्रांच जे इन्वॉल्व आसा ह्या क्रायमा भितर. आज क्रायम ब्रांच इज सपोज टू बी एन इंडिपेंडंट एजन्सी टू इन्व्हेस्टिगेट इन द मॅटर. आज तांचेर आरोप जाल्या, क्रायम ब्रांचाचे ऑफिसर्सांचेर आरोप जाल्या, पर्टिक्युलरली नांवां घेवन ताणें आरोप केला. तेन्ना तांचें इन्व्हेस्टिगेशन कित्याक जायना? वाय शूड पीपल हॅव फेथ इन क्रायम ब्रांच? कित्याक आसपाक जाय? आनी आय हॅव लॉस्ट माय फेथ इन पुलीस अँड क्रायम ब्रांच. सो गोंयकारांचो विश्वास असोच डगमगतलो आनी म्हज्या पोजिशनार फाल्यां कोणूय आसतलो, नॉट जस्ट मी. इट कॅन बी एनी वन ऑफ यू ऑर एनी वन ऑफ अस हियर. इट कॅन बी anyone's husband, anyone's son, anyone's father or anyone's brother. सो प्लीज अंडरस्टँड गोंयकारांनो की हें जें चल्लां, हें जें घडटा
हे आज हांव आम आदमी पार्टीचो लिडर आसा म्हणून म्हाका जाता तें बरें म्हणून अशें करून जर तुमी जर विचार करत आसत जाल्यार म्हज्या जाग्यार तुमचो कोणीय आसपाक शकता. आज आमी परिस्थिती अशी आसा ही पळयल्या की अंजुना हांगा थंय आज लोकांची घरां खाली करतात, मागीर एक्शन जाता. म्हणजे लोक चल्ला कितें, फोर्सिबल पोजेशन इज बिकम अ नॉर्म ऑफ द डे. म्हणजे पोलिसींग नाच. सो गोवन्स आर बींग आउटस्टेड फ्रॉम देअर ओन हाऊजीस इन गोवा. आनी एकदां एक दीस असो येतलो की गोंयकार उरचो ना, आमकां खंय तरी खानापूर वचून रावचें पडटलें. बिकॉज गोवा इज टर्निंग इन टू मिर्जापूर. गोवा इज एब्सोल्युटली टर्न इन टू मिर्जापूर. बेळगांव काय लागीं, बेळगांवाकूय मारता आमकां आतां, तशी परिस्थिती आसा. सो अशें आसा की आमकां खंय तरी जागे घेवन खंय तरी बांग्या बिन्या खंय जागे मेळटले गोंयकारांनी घेवचे. कारण गोंय आज विकपाक काडला. गोंयचे जागे आनी आज भायले येत आसा ते मागीर दिल्लीकार आसूं, हैदराबादकार आसूं, बेंगलोरकार खंय आसूं, कितें आसूं. आमी त्याचा परत असेंब्ली दिसाय पळयल्यो DL आनी CH आनी TS गाडयो चड आशिल्ल्यो गोंयकारांच्या गाडयां पेक्षा इन सेक्रेटरिएट. सो इन दीस कायंड ऑफ अ सिच्युएशन हाव मच डज अ गोवन feel safe in Goa? I think it's time for every Goan to think about this. MLA, what do you like to say about this incident? अमितान सांगलें ते भाशेन हें फकत हॅरेसमेंट. पोते आपयता आनी ताका हॅरेसमेंट करता. ते अमितान सांगलें तें इन्वेस्टिगेशन जावपाक जाय थिंगा तें इन्वेस्टिगेशन जायना. लास्ट टायमूय आमी तेन्ना हिंगाच सांगलेलें तो सेकंड व्हिडिओ रिलीज जालो तो फेक व्हिडिओ पक्षान केला म्हणून. आनी तशें जालें तें प्रूव केलो तो. सो आतां अमितान सांगलां ते भाशेन ताका हॅरेसमेंट करपाचें बंद करपाक जाय. ते केस इन्वेस्टिगेशन जावपाक जाय ते सायडीन इन्वेस्टिगेशन जावपाक जाय. सो आमचोय डिमांड इन्वेस्टिगेशन सारकें जावचें म्हणून तें कोण इनवॉल्ड आहा ते तेमकां हाडून इन्वेस्टिगेशन करचें. एज अ पार्टी म्हणून तुमी कितें एक्शन घेतले? एज अ पार्टी म्हणून तुमी हाच्या अगेन्स्ट कितें? नो एज अ पार्टी आमी अमिता बराबर सदांच पार्टी हाडले. आतां मुखारय आसतले ताका सपोर्ट करपाक. सो आमी कितें स्टेप घेता आमी ताका फूल सपोर्ट करता.